गाव कसं वाटलं आमचं? एकदम भारी. भारी आहे का नाही? माणसं पण सगळी चांगली आहेत. आमच्या गावची माणसं पण चांगली आहेत आणि गाव पण चांगलं आहे. आय अगं आई मला नोकरी मिळाली कुठं? दादासाहेबांच्या कारखान्यात अकाउंटंट असिस्टंट म्हणून. चांगली पोस्ट आहे आणि पगार पण चांगला आहे. बरं झालं रे बाबा. दादासाहेबांनी स्वतः मॅनेजरला सांगितले की पोरगं कामाचं याला कामावर ठेवून घ्या. मला लय भारी वाटलं तेव्हा. बापाच्या माघारी कष्ट केलेलं कुठं पण माझं चांगले दिवस आले बघ मला. मला लहानाचं मोठं करायला मी किती कष्ट घेतले. दादा म्हणजे आपली परिस्थिती बदलेल. 4 वर्ष झालं पोरगं कष्ट करते. गावात मस्त मोठी माणसं आहेत पण कोणी मदत केली नाही. माझे दादासाहेबांनी नाही झालं असं. होय, दादासाहेब नसते तर हे कधीच शक्य झालं नसतं. त्यांनी मला एवढं पण सांगितले, प्रामाणिक काम कर, पुढे जायची संधी मी देतो. त्यामुळे आता उद्यापासून तू कुठंच कामाला जायचं नाही. अरे असं कसं? नाही, मी आता घर चालवलं राहील. आपलं राहिलेलं कर्ज आणि प्रज्ञाचं लग्न पण मीच लावून देणार. लढालेस काय? अब चांगलं झाले, कसं लढालेस? आय गप. वडणार आहेस का? हा बाबा. अरे आई घातली कोण आलं? आपण फक्त इथे ट्रीटमेंट द्यायला नाही आलो तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आलो. सरांनी जे जे आपल्यावर आरोप केलेत ना ते आरोप आपल्याला खोटे ठरवायचे आहेत. गावातील लोक साधे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, तर त्यांना घाबरवायचं नाही, समजून सांगायचं आहे. डॉक्टर वेदांत, रजिस्ट्रेशन व्यवस्थित करा, नाव वय तक्रार व्यवस्थित सगळं घ्या. कोणत्याही रुग्णाला माहिती दिल्याशिवाय औषधी देऊ नका. येस सर. डॉक्टर पौर्णिमा, इंजेक्शन आणि औषधांचा स्टॉक सिक्युअर ठेवा. कोणतीही वस्तू अनअटेंडेड राहू देऊ नका. येस सर. गावातील तरुण मुलांवर विशेष लक्ष ठेवा. काही मुले क्युरियोसिटीने इकडे तिकडे फिरतील. हो 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 सर. चला, प्रत्येकाने आपले 100% द्या. या गणपती बाप्पा मोरया. चला गाईस. अरे इंजेक्शन कुठं आहेत? कफ सिरपच्या बॉटलच नाही आहेत.
का? पेन किलरचा बॉक्स पण गायब आहे. काय? अरे मजा येते का? हो, खूप मजा येते. डोकं सगळं मोकळं झालंय. तुला रे नाही नाही म्हणत होतास ना तू, कसं वाटतंय? एकदम मस्त. अरे पेन किलर, कप सिरप, सिगरेट हे घेऊन तुम्ही स्वतः नशिबा समजता. अहो दादा, ह्याच्यापेक्षा अजून काय भारी असू शकते? अरे हा तर फक्त ट्रेलर आहे रे, एक किरकोळ गोष्टी आहेत. पिक्चर काय आहे मग? पिक्चर खरा ड्रग्स आहे. ड्रग्स? तेच काय शहरातील मोठमोठी माणसं घेतात ते? हा तेच. हे पेन किलर, कप सिरप, सिगरेट यातच तुम्हाला मजा वाटत असेल. विचार करा ड्रग्स मध्ये किती असेल. आम्हाला कधी मिळणार दादा? मिळणार, हळूहळू मिळेल. फक्त साहेबांच्या शब्दाशी प्रामाणिक राहायचं. हे जे घेताय ना तुम्ही पेन किलर, कप सिरप, हे फक्त कोंबडीचं मटण आहे. ड्रग्स हे बोकडाचं मटण. हे घेतलं ना, टेन्शन, प्रॉब्लेम सगळं गायब होतं. सर, तुम्ही पाठवलेले सगळे मेडिसिन आणि इंजेक्शनचे बॉक्स मोकळे आहेत. काय? असं कसं शक्य आहे? मी स्वतः चेक केलं होतं पाठवायच्या आधी. सर, आम्ही खरंच सांगतोय, एकही इंजेक्शन नाही आहे, पेन किलरचा बॉक्स नाही, कप सिरप सुद्धा नाही आहे. सर, तुम्हाला फोटो सेंड केला असता पण इथे रेंजच नाही आहे. मीच मूर्ख आहे तुम्हाला तिथे पाठवलं ते. सर, कॅम्प सुरू झालाय, लोक बाहेर थांबलेत, प्लीज काहीतरी करा सर. ठेवा फोन, नवीन स्टॉक अरेंज करतो, लवकरात लवकर पाठवतो. काय रे, काय घेऊन चाललायस? मेडिकल सामानच आहे. मेडिकलचं? एवढं सामान कुठे घेऊन चाललंयस? ते गावात कॅम्प चालू आहे का नाही? कसला काम? ते शाळेमध्ये फ्री कॅम्प चालू आहे बर, तिथे. कागदात नाही व्यवस्थित? आहेत की, दाखवू? राव चल जा. डॉक्टर कुठे आहेत? मी कोण आहे मग? तुम्ही आणि डॉक्टर? मग काय वॉचमॅन दिसाली होय मी? वाटत नाही हो. बोला काय झाले?
डॉक्टर दुखायला लागले. कुठं तिथं तिथं म्हणजे कुठं? अहो खाली हो. मागे का पुढं? माग हो. मग मुळव्यात झाले म्हणून सांगा की. यात काय लाजायचं आहे? सगळ्यांना होते. चला तपासूया. डॉक्टर तुम्हाला झाले? मग काय, डॉक्टर पण माणूसच असतोय की. काय बाहेरचं खाल्लं होतं तेलकट वगैरे काय? डॉक्टर काय नमस्ते डॉक्टर. नमस्ते, तुम्ही दादासाहेब ना? हो हो. ओळखी करून द्यायची काहीच गरज नाही, कारण गावात आल्यापासून तुमच्याच नावाची चर्चा ऐकते. अरे वा, छान. तरुण डॉक्टर गावासाठी काहीतरी करते, हेच मोठं समाधान आहे. ही माझी मुलगी श्रद्धा फार दिवसापासून जरा आजारीच आहे. तिला दाखवण्याकरिता आलो. या मॅडम, चेक करू. काय होतं? बाहेरचं काय खाल्लं होतं? काय त्रास होतो? डोकं खूप दुखतंय आणि चक्कर आल्यासारखंही होते. इकडं तिकडं लक्ष देऊन काय आहे ते. या गोळ्या घे, म्हणजे तुला बरं वाटेल. काय नाही, साधा अशक्तपण आहे, होऊन जाईल, काय अडचण येणार नाही. औषधे वेळेवर घेतली तर तुम्ही मला पुन्हा तपासणार ना? या गोळ्या व्यवस्थित घे, कोर्स पूर्ण कर, परत यायची काहीच गरज लागणार नाही. आणि नाही घेतलं तर? हा? काय नाही. ते धुका बघू पहिला. अहो इथं कुठं धुका लागला? तुम्हाला कळतं की नाही कॅम्प सुरू आहे? बसा बघू तिकडं. तपासू त्याला माझं मी. बसा तिथं. कुठलं येतात काय माहित असले लोक. श्वास घे, सोड. चहा घ्या सर्वांनी. हा घ्या तुमचा चहा. तुला काही आजार आहे का? आधी तर नव्हता, पण आता होईल असं वाटतं. असं का? मग काळजी करू नको, नाही ना ट्रीटमेंट करायला. तुमची ट्रीटमेंट थोडी महागात पडेल असं वाटतं. काळजी करू नकोस, हा कॅम्प पूर्णपणे फ्री आहे आणि इथे स्पेशल लोकांसाठी स्पेशल ट्रीटमेंट आहे.
आली तर थंड होईल. हा आजार तर आता कायमचा हवा. ते दूध रे. बरं झालं ना आज आपण कॅम्पमध्ये झोपायचा निर्णय घेतला. हो ना, त्या निमित्ताने सगळ्या गोष्टींवर लक्ष तर ठेवता येईल. सगळ्यांनी जागते झोपा, बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवा, काय झालं तर एकमेकांना आवाज द्या.